नमस्कार, मी गुंचन. काल झाला लग्न सोहळ्याचा शुभारंभ आणि आज घरात सुरू झाली खरी लगबग. सकाळी पाहुणे पटून उतरले. मनपणाचा हा पसारा नटगोट्याचा दुताडा. लग्नाच्या एका दिवसाआधी नात्यांची पावलं घरात उतरू लागतात. एका मागून एक नातेवाईक, पाहुणे, मित्रमंडळी येऊ लागतात आणि शांत घर क्षणात गजबजून जाते. काय बांधला बाई, बांधला बांधला बस्ता बांधला, बांधला बांधला बस्ता बांधला. ते सोबत आणतात प्रेम, आपुलकी आणि आशीर्वादही. कारण गावाकडच्या लग्नाची खरी सुरुवात ती पाहुण्यांच्या आगमनानेच होते. उचल डोईवर लोट माझी घेतला धाई कशाचा उतारा. बांधला बांधला बस्ता बांधला. पाहुण्यांच्या स्वागतासाठी स्वयंपाकघरातही सुरू असते लगबग. त्यांच्याकरिता चहा आणि चिवड्याची सोय केली जाते. मोठ्या पातेल्यात शिजतो तो पारंपरिक बेसन भात. मांडवातला बेसन भात खाताना पाहुण्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा वेगळाच असतो. गावाकडच्या लग्नातील प्रेमाने वाढला जाणारा पहिला स्वाद. मांडव सुतवणी गावाकडच्या लग्नातील एक अत्यंत महत्वाची विधी. मांडवाला आंब्याचं तोरण बांधलं जातं. मंत्र, पूजा आणि 5 जोडींच्या साक्षीने हा मांडव फक्त सजत नाही तर पवित्र होतो.
SRM, SRM, SRM. हातानं भरल्या हिरव्या बांगड्या, बांगड्या गो हळदीच्या. हातानं भरल्या हिरव्या बांगड्या, बांगड्या गो हळदीच्या. हळदीनं भरलाय पाताल बाईचा, पाताल गो लग्नाचा. हळदीनं भरलाय पाताल बाईचा, पाताल गो लग्नाचा. लग्नाच्या बाईनं उपास धरलाय, उपास गो नवऱ्याचा. लग्नाच्या बाईनं उपास धरलाय, उपास गो नवऱ्याचा. हळदीनं भरलाय पाताल बाईचा, पाताल गो लग्नाचा. हळदीनं भरलाय पाताल बाईचा, पाताल गो लग्नाचा. आणि या सगळ्या विधींनंतर ती खऱ्या अर्थाने नवरी होते. अशा रंगलेल्या दिवसाचा इथे होतो शेवट. पण खरी उत्सुकता तर अजून बाकी आहे. कारण उद्या उगवणार आहे तो दिवस ज्याची सगळे आतुरतेने वाट पाहत आहेत. तर भेटूया पुढच्या भागात. पाहत रहा वराड निघालं लग्नाला.